आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा प्रचाराचा धुरळा उडालेला आहे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या प्रचार सभा घेत आहेत। अजित पवार जालन्यामध्ये आहेत तर पालघरमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सभा घेताना दिसतायत। एकनाथ शिंदेंची पालघरमधली सभा महत्त्वाची मानली जाते कारण तो गणेश नाईक हे त्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। परतूरकरांनो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। परतूरचं एकंदरीत उत्पन्न किती आहे परतूरचं, जसं माझ्या माळेगाव नगरपंचायतीचं उत्पन्न फक्त 6 कोटी आहे, बारामतीचं उत्पन्न फक्त 40 कोटी आहे, तसं परतूरचं किती काहीतरी उत्पन्न असेल ना टॅक्सचं, नाही काही कोटी रुपये असेल, त्याच्यात तुमचं कधीच भागू शकत नाही। मी आपल्याला सांगतो 25 कोटी वगैरे असेल, 25-30 कोटी, आता मला एक्झॅक्ट माहिती नाही, मी माहिती घेतली नाही, 2 कोटी नका जास्त असेल, आमच्या नगरपंचायतीचं 6 कोटी, इथलं कुठे 2 कोटी जास्त असेल, ठीक आहे। त्यामध्ये मोठी कामं करायची म्हटलं तर तुम्हाला केंद्राचा राज्याचा पैसा लागणार, तुम्हाला त्याशिवाय पुढे जाता येणार नाही। आज आम्ही हे सगळा विकास केलाय, मी ते पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन JNNURM ही स्कीम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यावेळेस काढलेली होती। त्याच्यातनं केंद्र सरकार काही टक्के द्यायचं, राज्य सरकार काही टक्के द्यायचं, महानगरपालिकेचे काही थोडे 10% असायचे आणि ह्याच्यातनं आम्ही तो विकास केला। आज युडी डिपार्टमेंट त्याला निधी देण्याचं काम आम्ही अर्थ मंत्रालय करत असतं। उद्याच्याला आपल्याला कामं करायची म्हटलं किंवा मी मगाशी नितीननी मी अनेक योजनांचा उहापोह केला परतूरकरांनो, तो आपल्याला साध्य करायचा असेल तर मला तुम्हाला सांगायचं की या बाबतीमध्ये तुम्हाला कोण आर्थिक पाठबळ देईल ह्याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट डोळ्यासमोर येईल, ती म्हणजे अर्थ खातं। जसं आपण म्हणतो जेवायला पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असला पाहिजे, वाढप्या ओळखीचा असला की जरा पंक्तीत पोटभर जेवायला मिळतं, तसं आता मी वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो, आता किती जेवायचं किती काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे। मित्रांनो, अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेलं पण दूर करण्याच्या करता जसं मी मगाशी सांगितलं मार्टी आणलं, तसं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल 700 कोटीवरून 1000 कोटी रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। त्याच्यामध्ये मुश्ताक अंतुले, आपले AR अंतुले साहेब होते, त्यांचे जावई, त्यांना त्या महामंडळाचा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष केलेला आहे। शैक्षणिक कर्जाची मर्यादा वेगवेगळ्या समाजाच्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवली। आमच्या अल्पसंख्याकांना 5 लाख रुपये होती, 5 लाखावरून ती 20 लाख रुपयाच्या पर्यंत वाढवण्यात आली। अल्पसंख्याक विकास विभागाला आपण मोठा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यातून अल्पसंख्याकांच्या विकासाचे विविध कार्यक्रम हे कसे आपल्याला राबवता येतील महाराष्ट्रामध्ये। अल्पसंख्याक महिलांच्या करता नवीन 2800 बचत गट तयार करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतलेला आहे। अशा पद्धतीनं सर्वसमावेशक माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा विकास झाला पाहिजे। आणि हे खातं आपल्या नाशिकचे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्याकडे आहे, तिथं आपण हक्कानी सुरेश जेटलिया साहेब सांगू शकतात, तिथं आपण हक्कानी आपल्या नगराध्यक्ष शांताबाई हिवाळे सांगू शकतात किंवा माझे नगरसेवक नगरसेविका तिथं सांगू शकतात। या पद्धतीनं तुम्हाला मला कामं करायची। तशाच प्रकारे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता, ज्याला आपण EWS म्हणतो, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आपल्याला घर बांधणीचा कार्यक्रम घ्यायचा। आता त्याच्यातल्या अटी शिथिल केल्या, शिवराजसिंह चौहान साहेबांनी पण त्याच्यामध्ये आपल्याला मदत केली, केंद्र सरकारने मदत केली। पूर्वी अटी फार कडक होत्या, आता ते मोटरसायकल जरी घरात असली त्याला राहायचं घर नसेल तर त्याला तो भूमी नसेल तर त्याला जागाही द्यायची आणि घराला पैसे पण द्यायचे, अशा प्रकारच्या योजना आहेत। आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या योजनांचा फायदा आपण आपल्या परतूरच्या सर्वांगीण विकासाच्या करता त्या बाबतीमध्ये करू। आम्हाला ग्रामीण भागाच्या प्रश्नाची माहिती आहे कारण आम्ही शेतकरी आहे,
शेतकरी ही तुमची माझी जात आहे, त्याच्यावर तिथंही कुठली अडचण येणार नाही. कृषी खातं आपल्याकडे आहे, ते शेतकऱ्यांचं खातं आहे. त्याच्या संदर्भात सहकार खातं महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून एक आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम झालेलं आहे, ते आपल्याकडे आहे. अन्न नागरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे. अर्थ नियोजन सारखं महत्वाचं खातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.